नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टीईटी 2026 तुम्हाला द्यायची आहे. त्यासाठी योग्य पुस्तके कोणती वापरावी याबद्दल बरेच विद्यार्थी विचारणा करत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, बालमानसशास्त्रासाठी सांगतो सर्वात प्रथम निराली व फडके प्रकाशनचे पुस्तक वाचायचे. जास्त इम्पॉर्टंट त्यातलेच प्रश्न येतात. शिक्षणशास्त्र 11वी व 12वी यातलं अध्ययन अध्यापन पद्धती याच्यावर सुद्धा थोडासा अभ्यास करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला त्या बालमानसशास्त्र या विषयामध्ये टीईटी पेपर 1 असू द्या, टीईटी पेपर 2 असू द्या, दोन्ही मध्ये चांगले गुण मिळवता येणार आहेत. त्याच्यानंतर तिसरा जर सब्जेक्ट म्हटला तर मॅथ साठी काय वापरावे, तर मॅथ या विषयासाठी गणितासाठी तुम्हाला वापरायचे पंढरीनाथ राणे सरांचं बुक. त्याच्यामध्ये जिओमेट्री व अंकगणित एकदम सविस्तररित्या दिलेले आहे. त्या रिझनिंगचंही बुक केला तर बेटर ठरेल. म्हणजे गणित या विषयाचं पक्क करायचं असेल तर पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक तुम्हाला वापरणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. मराठी व्याकरणासाठी मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरू शकता. ईव्हीएस साठी पुंडे सरांच्या नोट्स किंवा तुम्हाला NCERT चे जे काही मार्केटमध्ये मिळणारे बुक, जे की 5वी पासून ते 10वी पर्यंतची सर्व बुक वाचणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचे सुद्धा मार्क मिळवता येतात. असे 5 सब्जेक्ट, काही टीईटी एक्झामला 4 सब्जेक्ट असतात, त्यानुसार तुम्हाला या पेपरला सामोरे जायचे आणि आगामी टीईटी एक्झामचं अख्खं कुठलंही मार्गदर्शन असेल आणि 100% पास व्हायचं असेल तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.